ये मर जाओगे, खाने का है तो खा लो, बोला कुछ भी हो जाए मैं तो खाने वाला नाही आहे. मग त्यांनी तिकडे यथेच्छ त्याच्यावर ताव मारला आणि सर्व संपवलं. आणि नंतर मग त्यांच्यापैकी जे वयस्कर होते त्यांनी मला एकाएकी कठोर स्वरात सांगितलं, बेटा वो धुनी के पास प्रसाद रखा है उसको खा लो, उसका अवमान मत करो. त्यांच्या शब्दात एवढी ताकद होती. मी यांत्रिकपणे उठलो आणि तो थरथरत्या हाताने तो वाडका प्रसादाचा उचलून घेतला. त्याच्यातला मांसाहार पाहून माझ्या अंगावर काटे आले. पुन्हा त्यांनी सांगितलं, हो प्रसाद का अवमान मत करो, भक्षण करो. मी जसा प्रसाद घेण्यासाठी तो वाडगा जवळ घेतला, त्यामधून सुमधुर हलव्याचा सुगंध बाहेर पडू लागला. एवढा सुंदर सुगंध होता. मी त्यांच्याकडे पाहिलं, ते मिस्किन नजरेने माझ्याकडे बघून हसत होते. त्यांनी कोणीनेच सांगितलं भक्षण करो आणि मी तो प्रसाद ग्रहण केला. त्याला अवीट अशी गोडी होती. आणि नंतर मला उसंत द्यायला ते तयारच नव्हते. एकाएकी तिकडलं झोपडीतलं वातावरण बदलू लागलं. धुराने ही संपूर्ण गांजा याचा धूर होता, ते वातावरणच दूर होऊन लागलं आणि सुगंधी फुलांचा, अत्तरांचा सुगंध त्या झोपडीमध्ये दरवळू लागला. मी त्यांच्याकडे पाहतो, एकाएकी त्यांच्या भोवती तेजाची वलयच्या वलय अवतीर्ण झाली. आणि जे वयस्कर होते त्यांच्याकडे मी पाहतोय, तर त्यांनी आपलं रूप पालटायला सुरुवात केली. आणि सुवर्ण कांती असलेल्या त्या दत्तात्रयाला प्रत्यक्ष समोर पाहून मी स्वतः तिकडे हरवून गेलो. त्याच वेळेला त्यांच्या बाजूला बसलेले होते, त्यांच्या नजरेत कठोरता होती, पण कुठेतरी प्रेमाचा स्निग्ध जरा त्यामधूनही वाहत होता. त्यांच्याकडे पाहिलं, ती कर्पूर कांती असलेल्या त्या गोरक्षनाथांनाही ओळखणं मला कठीण गेलं नाही. पण त्यांच्या बाजूला बालवयी योगी होता, ते कोण होतं मला कळेना, पण ते मीननाथ होते. बराच काळ त्यांनी तिकडे मला उपदेश दिला. पुढील कार्यासंबंधी वार्तालाप झाला. नंतर मीननाथाने मला केशरी दुधाचा पेला त्या ठिकाणी प्रसाद म्हणून पुन्हा दिला. तो मी भक्षण केला. मग ते म्हणाले, बेटा बहुत रात हो गई, निकलो अभी. आणि मी त्यांची अनुज्ञा घेतली. पुन्हा त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांनी डोक्यावरून हात फिरवला. तिघांनी मला जवळ घेतलं आणि मी जड अंतःकरणाने बाहेर पडलो. पाय पुढे जात नव्हते, मन मागे रेंगाळत होतं. पण शेवटी त्यांचा आदेश होता, गुरुच्या आज्ञेचं पालन करायचं होतं. मी मुकाटपणे बाहेर पडलो आणि पुढे रस्ता स्वीकारला आणि मी गुरुशिखरावर जाऊन पोचलो. अशा पद्धतीचा तो अनुभव होता.